मी तर ह्या रिसॉर्टमध्ये बिगर निमंत्रणाचा पोहोचलो होतो. ते कसं पोहोचलो नक्की व्हिडिओमध्ये सांगतो. क्वीनला तर मस्तपैकी पार्किंग मधून काढलं आणि डायरेक्ट निघालो रिसॉर्टला जाण्यासाठी. आज तर माझा मस्तपैकी फ्री टाइम होता, ते पण एकदम मॉर्निंगचा. मग एका रिसॉर्टला तर पोहोचलो आणि तिथलं लोकेशन वगैरे बघितलं. पण मला तसे छत्रपती संभाजीनगर मधले 2-3 रिसॉर्ट बघायचे होते. आता तुम्हा सगळ्यांना वाटत असेल की हा रिसॉर्ट कशासाठी बघतोय. आता माझ्या लग्नाची डेट पण लवकरच पकडणार आहे. त्यासाठी मी एका पोर्ट व्ह्यू रिसॉर्टला तर पोहोचलो होतो. पण ह्याच निसर्गरम्य वातावरणामध्ये ऑलरेडी एक लग्न लागत होतं, पण त्यांच्या स्टाफने डायरेक्ट मला मॅनेजर साहेबापर्यंत पोहोचवलं. सरांना तर भेटलो, पण आपली तारीख बाकी होती. त्यासाठी सरांनी सगळे लोकेशन दाखवले आणि कुठं कुठं वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन होणार ते सुद्धा सांगितलं. सगळं रिसॉर्ट तर बघून घेतलं, पण रूम्स वगैरे बाकी होते त्या पण बघून घेतल्या. पण सरांच्या कॅबिनला येऊन सरांसोबत चांगली डिस्कस केली आणि डायरेक्ट निघालो स्टुडिओला जाण्यासाठी. पण गरम पण खूप होत होतं. मस्तपैकी नॅचरल उसाचा रस पेला आणि डायरेक्ट स्टुडिओला पोहोचलो. सरांचा टॅटू तर करतच होतो, पण तेवढ्यात त्रिशूल टॅटूची प्लेसमेंट करून घेतली. सर तर महादेवाचे खूप मोठे भक्त आहे, पण टॅटू करण्यासाठी सर फुलंब्रीवर आले होते. सरांचा तर फर्स्ट टॅटू होता, पण चांगल्या फिनिशिंग आणि डिटेलिंग वर्क मध्ये सरांचा टॅटू कंप्लीट केला. पण छोटा क्लायंट तर टेम्पररी टॅटू करण्यासाठी आलेला होता, पण त्याचा पण टॅटू कंप्लीट केला. पण इकडे कंटिन्यू कन्सल्टेशन सुद्धा चालू होता. पण तुम्हाला पण टॅटू करायचा असेल तर आपल्या शॉपला नक्की व्हिजिट करा, पण आपल्या पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका.